नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अत्यंत महत्त्वाचा विषय आणि अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टींविषयी आपल्याला बोलायचं आहे. तुम्हाला मी मागे म्हटलं होतं, मी 2-3 व्हिडिओ जरांगे पाटलांवरती बनवले आणि ज्या जरांगे पाटलांनी आणि संपूर्ण मराठा समाजाने ज्या सापाला दूध पाजलं ना, तो साप असा काही फणा काढून बसलाय की तो साप जायला पुढच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत धोकादायक आहे. सज्जाद नोमानी एक मुस्लिम, मला असं वाटतंय ते मौलवी काही कोणते सज्जाद नोमानी, आतून गेम करणारे सगळे, आतून फिरवणारे सगळी लोक. हे मी तुम्हाला मागेही म्हटलं की जरांगेंसोबत भिडले कसे. शरद पवारांनी यांना भिडायला लावलं, जवळ आणलं, आपोआप मराठ्यांची मतं मुस्लिमांची, मराठी मुस्लिम एक म्हणजे अशी कुठंतरी एक सेक्युलरिझमची गोष्ट पसरवण्याचा याने कांड केला. आणि त्याच सज्जाद नोमादींनी बरोबर पत्र लिहिली त्या महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला, आणि त्या पत्रांमध्ये त्यांनी मागण्या केल्या. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी सांगितलं की आमचा मुस्लिम समाजाचा, मराठा समाजाचा अंतर्गत आम्ही पाठिंबा देतो या महाविकास आघाडीला. बरं, कशासाठी पाठिंबा कशासाठी? तर त्याची जी काही कारणं ऐकली ना, ती कारणं अत्यंत धक्कादायक होती आणि तीच कारणं त्या सगळ्या गोष्टींवरती बोलायचं आहे. या सज्जाद नोमादींनी पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये पाठिंबा दर्शवताना असं लिहिलं, या सज्जाद नोमादींनी कोणते आहेत ते जायला ते त्यांनी सांगितलं की 2000 मला असं वाटतं 12 पासून 10 पासून 2001 पासून काय जे मुस्लिम दंगेखोरांवरती ज्या दंगल जेवढी घडली, मग ती आझाद मैदानावरती रझा कदमीकडून झालेली दंगल असो किंवा कुठेही झालेला जिहाद, कोणतीही गोष्ट त्या मुस्लिम लोकांकडनं झालेले अन्याय अत्याचार त्यांच्यावर असलेल्या केसेस मागं घ्या, असे हे सज्जाद नोमानी म्हणतात. हे सज्जाद नोमानी सांगतायत की मुस्लिमांना आरक्षण द्या. आता एक गोष्ट सांगतो, हे अल्पसंख्याक यांना पाहिजे तसल्या गोष्टी सगळ्या मिळतात या देशात, सगळ्या योजना फुकटच्या घेतात, वरनं यांना आरक्षण ही पाहिजे. म्हणजे विचार करा, हे कुठल्या लेवलला जाऊन विचार करतायत. आणि आपले पवार साहेब यांचे तळवे चाटतायत. आपले जरांगे पाटील साहेब, आमच्या मराठ्यांचे पाटील साहेब, जरांगे पाटील साहेब, हे देखील यांच्यासोबत जाऊन बसतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत का? नाही. ते उलेमाचं तुम्ही ऐकलं असेल, ते सगळं पत्र त्यांनी लिहिलं, काय काय मागण्या केल्या, 17-18 मागण्या काहीतरी केल्या. RSSवर बंदी टाकायला सांगतात. RSS म्हणजे काय? RSSनं कुठे दंगे घडवले का, काय केलं, कुठली जिहादी संघटना आहे, कोणती गोष्ट? एक हिंदूंची संघटना आहे, जिथं देशप्रेम, जिथं भक्तिप्रेम, जिथं आपल्या मातीविषयी प्रेम, जिथं छत्रपती शिवरायांचा विचार शिकवला जातो, त्या RSSला ही लोक म्हणतात बंदी टाका. का? कारण यांना माहिती आहे या अशा हिंदूंच्या संघटना वाढायला लागल्या तर आपलं जगणं मुश्किल होईल. म्हणून या मागण्या त्यांनी त्याच्यामध्ये केल्यात. आणि वोट जिहाद करतायत, वोट जिहाद सांगतायत, फतवे काढतायत मशिदीतून की यांना मागे खेचा, या महायुतीला हिंदू सरकार पडलं पाहिजे या देशामध्ये. आणि जी लोक, मुस्लिम लोक यांना मतदान करतायत, या हिंदू लोकांना, हिंदू पक्षांना, त्यांचे देखील आम्हाला सगळ्या गोष्टी देत, त्यांच्यावर आम्ही त्यांचा काय बंदोबस्त करायचा तर करतो, इथपर्यंत धमक्या देण्याचं काम ही लोक करतायत. हे काय लपलेलं नाहीये की जरांगे पाटलांना का उभं करण्यात आलं. हे लपलेलं नाहीये की हे मौलवी जरांगे पाटलांना कसे उंच कडले. मी तुम्हाला मागेही बोललं, हे बाकीचे सगळे या मागण्या कशा जोर धरू लागल्या, याचं कारण म्हणजे एकमेव शरद पवार, त्याचं कारण म्हणजे एकमेव काँग्रेस, त्याचं कारण म्हणजे हे उद्धव ठाकरे. जय शिवसेना हिंदू भागांमध्ये पसरत होती, ती शिवसेना आज मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये जाऊन हातपाय पसरते. विचार करा, बारकाईने विचार करा, नक्की काय होतंय आणि काय शिजतंय. आणि या उद्धव साहेबांसोबत जे कोणी हिंदू असतील आणि जे कोणी शिवसैनिक असतील ना, तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक नाहीत, एवढं फक्त लक्षात ठेवा. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीच निघून गेला. हे बाकी सगळे आता भरलेल्या रिकाम्या जागा भरायचं फक्त काम करतायत, एवढंच फक्त. पण ही सगळी लोक तळवे चाटतात या जिहाद्यांचे, ही सगळी लोक या वृत्तींना फोपावतायत. या सगळ्या लोकांच्या डोक्यात फक्त हीच गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला मतदान देऊ. आज तुम्हाला सांगतो का, या लोकशाहीमध्ये आज त्यांची लोकसंख्या झपाट्यानं वाढते. जशी त्यांची लोकसंख्या वाढेल ना, तसं त्यांचं मतदान वाढेल. आणि मतदान त्यांचं वाढल्यानंतर ते ठरवणार की या देशामध्ये सरकार कुठलं येणार, कारण ते धर्मावरती मतदान करतात. आम्ही काय, आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात. आमचं सेक्युलरिझमचा किडा आमच्या नुसता ढुंगणात घुसत असतो, त्या गोष्टीमध्ये ते पुढे असतात. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा भारतीयांनो, या 25, 30, 40 वर्षामध्ये तुम्ही पळायला तयार राहा. तुम्हाला सुरक्षित जागा शोधावी लागेल, तुम्हाला तुमची लोक उभी करावी लागतील. नाहीतर मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित व्हायला तयार नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे. आणि ही सगळी लोक फक्त यांना, म्हणून म्हटलं ना मी, सापाला दूध पाजतोय आपण, या सापाला दूध पाजतोय. मराठ्यांनो, तुमचं आरक्षणाचं राहिलं बाजूलाच, तुम्ही नको त्याच वाह्यात गोष्टींच्या मागे पळत सुटलाय आणि हे तुम्हाला कळत नाहीये. आणि तुमचा ब्रेन वॉश केलाय, एवढं मला फक्त समजतंय या सगळ्या परिस्थितीतून. आज हे सगळे उद्धव ठाकरेंनी, महाविकास आघाडीवाल्यांनी, काँग्रेसवाले आज यांचे तळवे चाटतायत, यांच्या प्रत्येक गोष्टीला मुंडी हलवतायत. हे उद्या सत्तेत आल्यानंतर काय करतील? आज हे सत्तेत नाहीत तर एवढं सगळ्या गोष्टी होत आहेत. उद्या सत्तेत आल्यानंतर अरे तुम्ही कोण? उद्या वक्फ बोर्डाला सांगतील घ्या यांचे गडकिल्ले नावावर करून घ्या, चला लागू द्या.
पवार साहेब तर निश्चितच सांगतील. ते तो माणूसच म्हणजे 40-50 वर्ष काय राजकारणात काढलेत, पण महाराष्ट्राला मातीत कसं घालता येईल इथल्या संस्कृतीला, हिंदू संस्कृतीला, याचं काम मला असं वाटतं कुणा सोपवले तर पवार साहेबांवरतीच असेल महाराष्ट्राचं काम. कारण ज्या प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्रात घडल्या ना, आम्हाला माहिती नाही हो. आम्हाला माहिती, आम्ही वस्तात करून फक्त डोक्यावर घेतला. आम्हाला त्याच्या मागचं राजकारणच कधी कळलं नाही, आम्हाला त्याच्या मागची कुठली गोष्टच कधी समजली नाही. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, आणि जर नाही समजल्या तर मग छत्रपतींनी केलेल्या कोणत्याही, मला असं वाटतं एवढ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काही स्वराज्य उभं केलं ना, त्याची किंमत राहणार नाही बाबांनो. ज्या मावळ्यांनी इथं रक्त सांडलं, ज्या आया बहिणींनी आपली आबरू इथं घालवली, या बाहेरनं आक्रमण आली त्यांनी आपल्या आया बहिणींची, आपल्या पूर्वजांची आबरू लुटली, त्याचा काहीच किंमत राहणार नाही त्या गोष्टीला. एवढं लक्षात ठेवा. आज ज्या ठिकाणी छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली, ज्या मातीमध्ये, ते गडकिल्ले जर यांच्या घशात जायला लागले, आत्ताच अर्ध्या मजारीन बिजारीत चढवून बसले, ते काय मग उपयोग काय राहिला? काय पुढच्या पिढ्यांना द्यायचंय? काय करायचंय? काय यांनी केलंय? या 60 वर्षामध्ये या काँग्रेसनं या बाकीच्यानी देशाला मातीत घालण्याचं काम केलं. हे फक्त जरा विचार करा एकदा तुम्हाला. कारण काय हे कुणाला कळत नाही. ज्यांना फक्त एका विशिष्ट पडद्याच्या मागचं काही दिसत नाही, त्यांनाच फक्त पवारसाहेब देव वाटतायत. पण जे पडदा बाजूला करून मागचं पाहतायत ना, त्यांना कधीच पवारसाहेब देव वाटणार नाहीत, आणि कधीच वाटू देखील नाहीत. असा मी या मताचा मी थेट बोलतो ही सगळी गोष्ट. कारण अत्यंत राजकारणाचा चिखल झालेला आहे, जातीपातीचं राजकारण करून ठेवलं आहे. आणि हे बाकीचे हिरवे येऊन तुमच्या डोक्यावरती नाचतायत, कारण त्यांना माहिती आहे की ही सगळी लोक जातीत भांडत बसतील, आणि त्याचाच फायदा घेऊन आपण वर जायचं, त्याचाच फायदा घेऊन आपण मोठं व्हायचं. म्हणून हिंदूंनो, माझं तुम्हाला आव्हान आहे ही निवडणूक महाराष्ट्रासाठी, छत्रपतींच्या मातीसाठी अत्यंत महत्त्वाचे. एवढं लक्षात ठेवा. हा वोट जिहाद जसे ते सांगतायत एकवटायला त्यांचा धर्म म्हणून, तसे तुम्ही देखील हिंदू म्हणून एक व्हा आणि आपल्या हिंदुत्ववादी सरकाराला येऊ द्या. कारण खूप काही गोष्टी या पुढच्या 5 वर्षात करायच्या. सगळ्या गडकिल्ल्यांवरच्या मजारी फेकून टाकायच्या बाहेर, यांच्या नांग्यात आजच ठेचाव्या लागतील, नाही तर उद्या तुमच्या आया बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहिल्याशिवाय राहणार नाही. तेवढं फक्त लक्षात ठेवा. माझे हात जोडून विनंती बाबांनो, हात जोडून माझी विनंती, मी खरोखर तुमच्यासमोर नाक घासून या सगळ्या गोष्टी सांगतो की हिंदू म्हणून एक व्हा, आणि या मतदानाला हिंदू म्हणून सर्वजण एक होऊन मतदान करा, आणि तुमची ताकद दाखवा. आणि छत्रपती शिवरायांची ताकद आज या महाराष्ट्रात आहे, या संपूर्ण देशाला दाखवून द्या. एवढंच मी फक्त तुम्हाला सांगतो.